फाउंडेशन लावायचं कसं हे तर मी तुम्हाला शिकून दिलं, पण फाउंडेशन घ्यायचं कसं जाणून घ्यायचंय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फाउंडेशन चूज कसं काय करायचं परफेक्ट तुमच्या शेडनुसार ते विषय येतो की फाउंडेशन लावल्यानंतर काळं पडतं का. तर फाउंडेशन लावल्यानंतर काळं पडत नाही, कारण की जर तुम्ही लावण्याची पद्धत तुमची योग्य असेल, तुमचा शेड बरोबर असेल, तुमचं ब्लेंडिंग बरोबर असेल आणि त्यानंतर तुम्ही जे मेकअप सेट करताय ती पद्धत बरोबर असेल तर मेकअप आयुष्यात कधीच काळा पडणार नाही, माझी गॅरंटी आहे तुम्हाला. तर या भ्रमात राहू नका. तर फाउंडेशन चूज कसं करायचं, काय 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 करतात, इथे फाउंडेशन लावतात, असं फाउंडेशन घेतात, इथे घेतात आणि इथे चेक करतात का त्याचा कलर आणि आपल्या स्किनचा कलर वेगळा झालेला असतो. तर फाउंडेशन घ्यायचं, हातावर घ्यायचं थोडंसं आणि या साईडला लावायचं आणि इथे लावून ब्लेंड करून बघायचं. फाउंडेशन पूर्ण ब्लेंड करायचं की ते आपल्या स्किन मध्ये मर्ज होतंय का. मर्ज झालं म्हणजे तुमची स्किन नुसार ते फाउंडेशन आहे. हे बघा दिसतंय मर्ज झालेलं, हे माझ्या स्किन नुसार आहे. पण काही काही जण काय करतात की मला थोडंसं ना गोरवालं फाउंडेशन हवंय, तर मी थोडं लाईटच घेते बरं का. एक शेड सोडून ना तुम्ही 2 शेड लाईट घेतात. आता हे बघा मी हे माझ्या स्किन पेक्षा लाईट फाउंडेशन घेतलेलं आहे. आता मी त्याला ब्लेंड करेल, पण ही स्किन बघा आणि ही स्किन बघा, स्किन मॅच करतोय, कोणत्याच प्रकारचा मॅच करत नाहीये तो फाउंडेशन, कारण की तो माझा शेडच नाहीये. मी गोरं फाउंडेशन जर चुकून घेतलं असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या शेडनुसार कसं करू शकता, किंवा जर डार्क फाउंडेशन घेतलं असेल ते पण तुमच्या शेडनुसार कसं करू शकतात याचा मी ऑलरेडी शॉर्टमध्ये व्हिडिओ केलेला आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन तो बघू शकतात. आणि तुम्हाला फाउंडेशन बरोबर ते समजलंच असेल. तर तुमचं फाउंडेशन खूप जास्त लाईट म्हणजे खूप तुम्हाला जर आहे ना काही तासांनी तुमचा मेकअप ऑक्सिडाइज होतो, तुमची पद्धत चुकतेच 101%, पण तुम्हाला थोडंसं लाईट थोडंसं अजून एक्स्ट्राचं ग्लो आहे तर फक्त एक शेड लाईटचं फाउंडेशन घ्यायचं किंवा त्याच्यामध्ये पर्पल कलर ऍड करायचा तुमच्या नॉर्मल फाउंडेशनमध्ये, थोडंसं कूल करायचं आणि ते तुम्ही लावू शकतात. त्याच्याने काय होतं, शेड जास्त लाईट होतं आणि मेकअप जो आहे ना तो काळा सुद्धा नाही पडत. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर सेव्ह करून ठेवा आणि अशाच मेकअप आणि ब्युटी टिप्ससाठी सेजस ब्युटी ब्लिसला सबस्क्राईब करा.